नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी चीज मसाला पराठा करणार आहोत। हा पराठा छान खरपूस होतो, आतून त्याला छान लेयर सुटतात, अगदी खुसखुशीत असा हा पराठा तयार होतो। चवीला तर अप्रतिम होतो, करायला अजिबात वेळ लागत नाही। त्यामुळे असा पराठा तुम्ही मुलांच्या डब्यात नक्की करून द्या। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता हा चीज मसाला पराठा कसा करायचा आहे ते बघूया। पराठा करण्याआधी आपल्याला सुरुवातीला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा ओरेगॅनो किंवा तुमच्याकडे पिझ्झा सीझनिंग असेल तर ते घाला। थोडी कसुरी मेथी घेतली आहे, ती घालायची। सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाच मसाला आपण पराठा करण्यासाठी वापरणार आहोत। आता हा मसाला इथे तयार झाला आहे। आता आपण पराठा पहिला लाटून घेऊया। इथे मी गव्हाच्या पिठाचं आपण चपातीला कणिक मळतो तशीच कणिक मळून घेतली आहे। यातला एक गोळा घ्यायचा। आता याला आपल्याला एकदम गोल असं लाटून घ्यायचं आहे। घडी वगैरे काही करायची नाही, फक्त गोल लाटायचं आहे। आता इथे मी गोल अशी चपाती लाटून घेतली। चपाती लाटून झाली की तुम्हाला तूप किंवा तेल जे काही आवडत असेल ते याच्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचं, असं व्यवस्थित पसरायचं। आता आपण जो मसाला तयार केला आहे तो घ्यायचा आणि तो याच्यावरती घालायचा आहे। आता हे मसाल्याचं जे मी प्रमाण घेतलं आहे याच्यामध्ये 2 पराठे होतील एवढंच मी प्रमाण घेतलं आहे। हे बघा, असं सगळीकडे व्यवस्थित हा मसाला टाकायचा, असं थोडंसं हाताने पसरायचं। आता याच्यावरती थोडंसं अगदी कोरडं पीठ घालायचं आणि याला फक्त थोडंसं हळू लाटणं फिरवायचं। आता याच्यावरती आपल्याला चीज किसायचं आहे। हा पराठा मुलांना फारच आवडतो, त्यामुळे असा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा। आता काय करायचं, याला फोल्ड करायचं आहे। आता मी याला असं फोल्ड करून घेतलं आहे। याला परत थोडं पिठामध्ये घोळवायचं आणि अगदी हलक्या हाताने आता याला लाटायचं आहे। आता इथे बघा, इथे याला मी अगदी हलक्या हाताने असं लाटून घेतलं आहे। खूप पातळ नाही करायचं, थोडासा अगदी मध्यम असा ठेवायचा। आता याच्यावरती मी थोडंसं आपलं कलोंजी असते म्हणजे कांद्याचं बी ते घालणार आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची, म्हणजे हे दिसायला खूप छान दिसतं आणि जेवढं छान दिसणार तेवढं मुलं आवडीने खातात। आता याला फक्त लाटण्याने असं थोडं प्रेस करून घ्यायचं। आता हे तयार झालं आहे। आता याला आपण तव्यावर घालून घेऊया। बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे, हे तव्यावर घालून घ्यायचं। आता आपण याला चपाती जसं भाजतो तसंच भाजायचं आहे। आता खालची बाजू थोडी भाजून घेऊया। आता याला परतूया। आता इथे मी बटर मेल्ट करून घेतलं आहे, बटर लावायचं। तुम्हाला तूप लावायचं असेल, तेल लावायचं असेल, जे मुलांना आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लावा। आता हे इथे व्यवस्थित लावलं आहे। आता याला परत परतून घेऊया। आता याला या साईडला परत बटर लावून घेऊया। छान अगदी याला खरपूस असं भाजून घ्यायचं।
आता इथे बघा, हा पराठा मी दोन्ही बाजूनी अगदी छान भाजून घेतला आहे. असं छान भाजायचं म्हणजे आतलं जे आपण चीज घातलेलं असतं ते मेल्ट होतं आणि पराठा खाताना खूप छान लागतो. आता हा पराठा आपला इथं भाजून तयार आहे, काढून घेऊया. आता इथे हा आपला चीज मसाला पराठा करून तयार आहे. तुम्हीही मुलांच्या डब्यासाठी किंवा त्यांना खायला देण्यासाठी असा पराठा नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.